जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वडगाव येथे सर्वपक्षीय नागरिकांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। आयआरबी काल दिनांक 19 जून रोजी सकाळी 8:30 वाजता वडगाव येथे भीषण अपघात झाला होता। यात एक महिला मृत्युमुखी पडली होती तर शाळकरी मुले जखमी झाली। यामुळे आयआरबी व एमएसआरडीसी यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले। अवजड वाहने जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून सोडू नये, त्याचप्रमाणे या ठिकाणी उड्डाणपूल करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे। जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरचा ताबा सुटल्याने हा कंटेनर रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या महिलेच्या अंगावर गेला। यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अनेक शाळकरी मुले ही जखमी झाली। मृत्युमुखी झालेल्या महिलेच्या नातेवाईकांना तसेच जखमी विद्यार्थ्यांना आयआरबी आणि एमएसआरडीसी कडून तातडीने मदत द्यावी अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे। त्याचप्रमाणे भविष्यकाळात पुन्हा अशी घटना घडू नये आणि योग्य त्या उपाययोजना लवकरात लवकर व्हाव्यात यासाठी सर्व वडगावकर नागरिकांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता। तब्बल अर्धा तास वडगावकर नागरिकांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। त्यामुळे जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। जी जड वाहनं आहेत ती जड वाहनं द्रुतगती मार्गाने जावेत, या मार्गाने आणू नये आणि जे आयआरबी बेकायदेशीर काम करतंय, इकडे कमी टोल असताना इकडे वाहनं सोडतंय, तो सोडू नये आणि उड्डाण पूल तातडीने व्हावा अशी आमची गावकऱ्यांची मागणी आहे आणि सर्वपक्षीय मागणी ही मान्य करावी एवढी सुरेश। या ठिकाणी माझी प्रशासनाला एकच विनंती राहील, पोकळ आश्वासनं देऊ नका। काल जी मृत झालेली आहे महिला, त्या कुटुंबाला आर्थिक मदत द्या आणि जे विद्यार्थी या अपघातामध्ये जखमी झालेले आहेत त्यांना सुद्धा हे भरीव आर्थिक मदत द्या आणि त्यांचा हॉस्पिटलचा सर्व पूर्ण खर्च एमएसआरडीसी आणि आयआरबी कंपनी यांनी घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो। निवेदन दिली, आयआरबी कंपनी दिली, पोलिसांना दिली, या प्रशासन यंत्रणेने दिली, परंतु त्यांनी कोणता उपाययोजना केलेला आहे तर या प्रशासनाचा जाहीर निषेध करतो। आम्ही सर्वसामान्य लोक नागरिक येथून ये जा करत असताना कोणत्याही सुविधा नाही, आयआरबी नाही, कोणत्याही जरी साईड रोड दिले असतील पण तिथं अनधिकृत बांधकाम उभी राहिलेली आहेत आणि जी बस येते ती गावातून यायला पाहिजे, कारण लोक गावातून येत नाहीत। शाळा एक हायवेच्या कडेला असल्यामुळे रहदारी वाढली आणि बस ही साईड रोडने येत नाही, डायरेक्ट हायवे येते, त्यामुळे कालचा हा दुर्दैवी अपघात घडलेला आहे। याला प्रशासन हे 100% हे वडगाव मावळ या ठिकाणी जो काही सेवा रस्ता आहे त्या सेवा रस्त्यावर प्रमुख मागणी ही आमची उड्डाणपुलाची आहे, अंडरपासची देखील आहे। साईडला जे सेवा रस्ते आहेत ते सेवा रस्ते जिथपर्यंत आपल्या रोडची हद्द आहे तिथपर्यंत ती रोडची हद्द कायम करून नागरिकांसाठी, महिला भगिनींसाठी, शाळकरी विद्यार्थ्यांसाठी हे संपूर्ण सेवा रस्ते खुले करावेत अशा पद्धतीचं निवेदन आम्ही तहसीलदार मावळ यांना दिलेलं आहे।